महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरतोय। तसेच मुख्यमंत्री पदाची शपथ घेत देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत। त्याचबरोबर नुकतंच शनिवारी महाराष्ट्र विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात 288 आमदारांनी विधानसभा सदस्यपदाची शपथ घेतली। तसेच निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र सरकारने या वर्षात लाडकी बहीण योजना सुरू केली। लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला बहुमत मिळाल्याचंही म्हटलं जातंय। नुकतंच लाडकी बहीण योजनेवरून पुन्हा एकदा वाद सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आता या योजनेत नक्की काय बदल झाला आणि या योजनेचे निकष काय असतील यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया समोर आली आहे। असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत। आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत हे सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं। त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे। जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू। त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू। स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल, निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातनं कमी करायचं नाहीये। पण काही तक्रारी आल्या आहेत की निकषाच्या बाहेर मिळालेला आहे। जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजींनी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशियरीज होते लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते मिळालेलं आहे। मग नंतर त्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात बसत नाही। मला असं वाटतं त्यानंतर ती स्थिर झाली। अशाच प्रकारे जर ऍपरंटली या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष त्या निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल, पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही। आपण ऐकलं असेल की लाडक्या बहिणीचे नियम काटेकोरपणे पाळणार असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं। परंतु या योजनेच्या मुद्द्यावरून शिवसेना उभाटा नेते संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली आहे। तसेच सरकारने लाडक्या बहिणींना दिलेले पैसे परत घेऊ नयेत असं सुद्धा त्यांनी या प्रतिक्रियेत म्हटलं आहे। त्यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। मंत्र्यांच्या आता असं ध्यानात आलेलं आहे की अनेक कमावत्या महिला, कामधंदा करणाऱ्या मुंबईतल्या महिला ज्यांचं उत्पन्न खूप छान आहे, चांगलं आहे, मोठ्या मोठ्या कार्यालयाचे काम करतात, अशा घरातल्या 3 महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे जात आहेत। ही गरीब महिलांसाठी योजना होती, सामान्य महिलांसाठी योजना होती, ज्यांचं उत्पन्नाचं साधन नाही अशा ग्रामीण भागातल्या, शहरातल्या महिलांसाठी योजना असावी अशी आमची भूमिका होती। पण वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिला यांनी सुद्धा आपापल्या घरात या योजनेचा लाभ घेतल्यामुळे काही लाख महिला अशा प्रकारे आता त्यांच्या समोर आलेल्या आहेत। म्हणजे हे पैसे तुम्ही चुकीच्या मार्गाने दिलेत आणि आता तुमचे डोळे उघडलेच्या बोजा सरकारच्या तिजोरीवर पडतोय तो बंद केला पाहिजे। आणि आता त्यांच्या हालचाली सुरू झाल्यात, कारण पैसे आणणार कुठून? उत्पन्नाची साधनं काय, रेव्हेन्यू सोर्सेस काय आहेत हे आता नवीन सरकारच्या लक्षात आल्यामुळे आता फक्त आमची एवढीच प्रार्थना आहे की ज्या महिलांना हे पैसे दिले ते तुम्ही परत काढून घेऊ नका, त्यांना नोटिसेस पाठवू नका की पैसे जमा करा म्हणून, तुम्ही काही करू शकता। पण हे जे सुरू आहे त्या संपूर्ण घडामोडींवरती आमचं बारीक लक्ष आहे। दरवर्षीप्रमाणे यंदा परत बेळगावमध्ये कर्नाटक राज्य सरकारचा जसं की तुम्ही ऐकलं की लाडकी बहीण योजनेत मोठ्या संख्येने गैरव्यवहार झाल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे। त्याचबरोबर संजय राऊत म्हणाले की लाडकी बहीण योजनेचा काहींनी चुकीचा फायदा घेतला आहे। निवडणुकीत महिलांची मतं विकत घेण्याचा सुद्धा प्रयत्न या योजनेद्वारे झाला आहे असे संजय राऊत म्हणाले आहेत। तुम्हाला संजय राऊत यांनी दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा MB लाईव्ह मराठी।